सकाळचे 7:40 झालेले आहेत मित्रांनो. आणि आता आपण रेवदंडाला जातोय. तिथे एक रामेश्वर मंदिर आहे, ते आपल्याला पाहायचं आहे. जय बाप्पा करायचं ना. चला, रामेश्वर मंदिर आणि आजूबाजूचं एक महालक्ष्मी मंदिर आहे, ते आपण पाहणार आहोत. आणि परत येऊन मग आपला आज चेकआउट आहे या रिसॉर्टमधून. आज आपण पुण्याकडे निघणार आहोत, सॉरी तळेगावकडे निघणार आहोत. सो आता 7:40 झालेत. बघूया आता आपण याला किती वेळ लागतो जायला आणि आपण किती वाजेपर्यंत परत येतो, कारण की आपल्याला रेवदंडा बीच पण पाहायचा आहे. सो आपण बघूया आपल्याला मंदिर आणि रेवदंडा बीच पाहून किती वेळ लागतो ते. चल पिलू, पट 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 पट, चला पट 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 पट, चला जायचं आपल्याला. ही गाडी आहे ना. हां गाडी आहे. इकडून ये, हळूहळू ये, काय नाही. चल आपली गाडीमध्ये आपण डिक्कीमध्ये हे सामान ठेवू, ते जाऊन खायचं आपल्याला. बरं निघायचं का. छोटीशी विहीर आहे आपल्या रिसॉर्टमध्ये. चला आपण निघूया आता, डायरेक्टली रेवदंडाला निघूया. हा नागाव बीच जो आहे का, समुद्र किनाऱ्याच्या बाजूची साईड आहे. याच्या पाठीमागे समुद्र किनारा आहे नागावचा. आपण आता रेवदंडाकडे जाणार आहोत. जाताना हे चौलमळा गावामध्ये कृष्णादेवी मंदिर लागतं. आपण येताना पाहू या मंदिराला गेलो तर जाऊ. सध्या आपल्याला तिकडे महालक्ष्मी मंदिर आणि रामेश्वर मंदिर जे आहे रेवदंडामधलं, ते आपल्याला पाहायचं आहे. आणि त्यासोबतच रेवदंडाचा बीच पण पाहायचा आहे. सो आपण तिकडे जाणार आहोत, कारण आपल्याला 11 वाजता चेकआउट पण करायचं रूममधून. चौल गावामध्येच हे तुलाई देवी मंदिर आहे छोटंसं. आणि आपल्याला महालक्ष्मी मंदिराला जायचं आहे, सो आपण महालक्ष्मी मंदिराला जाऊ. खूप छान असं गाव आहे मित्रांनो. रस्त्याच्या दोन्ही साईडने खूप छान छान अशी नारळाची, आंब्याची झाडं आहेत. आणि सकाळी सकाळी तुम्ही जर मंदिराला गेलात तर तुमचं जे मन आहे ते प्रसन्न होऊन जाईल आणि पुढचा प्रवास चांगला होईल. ते बघा तुम्ही किती छान झाडं आहेत, सगळीकडे अशी झाडं आहेत. आणि याच्याच पाठीमागे रेवदंडा बीच आहे. सो आपल्याला एक समोर एक छोटंसं मंदिर दिसतंय. आपण येताना हे मंदिर करू. मुकरी गणपती देवस्थान आहे ते चौलचं, तर आपण येताना करूया ते. आता सध्या आपण पहिल्यांदा तिकडे जाऊया रेवदंडामध्ये. आपण रेवदंडामध्ये आलेलो आहोत मित्रांनो. आणि महालक्ष्मी मंदिर कुठे लागते ते नेमकं लक्षात येत नाही आहे. सो जाताना जर लागलं रेवदंडामध्येच असेल तर आपण पाहूया, नाहीतर आपण डायरेक्ट रामेश्वर मंदिराला जाऊया. मित्रांनो आपण रामेश्वर मंदिराजवळ आलेलो आहोत. हे असं काही दिसतंय बाहेरून, आणि आपण आता दर्शन करणार आहोत. हा रेवदंडाचा रोड आहे आणि बाहेरून एक बायपास जातो, तर हा आतला रोड आहे. आणि आता आपण रामेश्वर मंदिराजवळ आहोत. चला तर आपण हे मंदिर एक्सप्लोर करूया. आली का तू जय बाप्पाकडे. छान आहे का जय बाप्पा. हां इथे भरपूर काही शूट्स वगैरे पण चालतात, प्री वेडिंग शूट्स, आणि त्याबरोबरच दुसरे काही असे फोटोजचे वगैरे शूट्स वगैरे चालतात. एक शूट चालू आहे. काय काय ते. ड्रोन 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 गेलं ते. चल 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 आपल्या इकडे चल. जय बाप्पा करायचं, त्यांचा फोटो काढतायत. चल हां चल एक मिनिट. मंदिराच्या आतमध्ये प्रवेश केल्यानंतर पहिल्यांदाच तुम्हाला श्री बैरागी गणपती यांचं छोटंसं मंदिर पाहायला मिळतं, ज्यामध्ये दत्ताची मूर्ती आहे आणि गणपतीची एक मूर्ती आहे. आपण दर्शन करून घेऊया. चला जय बाप्पा करा पिल्लू.
मजा येईल. श्रद्धा इकडून कालवून चल. हा ये चल. इथून खाली जायला जे तीर्थ आहे तिथे जायला जागा आहे. समोरच आपले नंदी महाराज. इथे इकडे गेली मम्मा. इकडे गेली मम्मा. इकडे चल. पुढे चल. चल पट 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 पट. नंदी महाराज तिथे आहे की नाही. हां नंदी महाराज. जय करून या नंदी महाराजाला. चला पटकन आतमध्ये दर्शनाला चालतं. गर्दी होती पुन्हा. चला दर्शन करायला. खूपच छान मंदिर आहे मित्रांनो. असं काही मंदिर आहे मित्रांनो आतमधून. खूपच छान असं मंदिर आहे. महादेवाची पिंड असल्यासारखी आतमध्ये, जसं आपलं रामेश्वर मंदिर आहे त्या टाईपमध्ये. ट्राय करूया. कर जे करती कर. लेफ्ट साईडला इथे त्यांचं जे मुख असतं ते मुख आहे. हे मध्ये इथे एक जय बाप्पा छोटा हे बघ. इथे हे श्री महाविष्णू यांचं छोटंसं असं मंदिर आहे. करा दर्शन घ्या. जय बाप्पा इथे. चल तिकडे एक. कुंड आहे. इथली पालखी आहे त्यांची. इकडे चला इकडे जायचं जय बाप्पा करायचं. इकडे गणपतींची मूर्ती आहे शेंदूर लावलेली छानपैकी. चला दर्शन करून घ्या पिल्लू गणपती बाप्पाचं. हां अशा जय बाप्पा. सगळे देवाला ठेवलेले फुलं घ्यायला लागली आहे की नाही. चला प्रदक्षिणा मारू. इकडे चला. इथून बाहेर या. इथून बाहेर.
चला आता प्रदक्षिणा मारू आपण. इकडे जायचं. जास्वंद नाही, वेगळाच कोणता तरी फुल आहे. जास्वंदासारखं दिसतं परंतु हे वेगळंच काहीतरी वेगळंच फुल आहे. हा बस झालं. चला आता चला चल जेव्हा पगारा पटपट पट. चला कोंबडी ती. हां हे एक मंदिर आहे प्रदक्षिणा मारताना. मारुतीचं मंदिर दिसते. ठीक आहे, इथं मारुती स्त्रोत लिहिलेला आहे. असं पण शेंदूर लावलेला मारुतीच असतो. मारुतीचं मंदिर पाहिले. आता आपण पुढे जाऊया. तिकडे नाही, कोंबडी बघायची तिला. चल गेली कोंबडी, चल घरी गेली. चल चला चला पाणी बघते ना आता. पाणी चला पाणी बघू आपण. चला आता आपण पुढच्या दिशेला आलेलो आहोत जिथून आपण एंट्री घेतली होती. आणि आता इथे एक लेफ्ट साईडला एक मंदिर आहे छोटंसं. आपण ते पण मंदिर पाहणार आहोत. हां जय बाप्पा मोरया. आशापुरी मातांचं मंदिर आहे. छानसं असं मंदिर आहे, सुंदर असं खूप. जय करा. मूर्ती आहे आतमध्ये. अशा प्रकारची मूर्ती आहे आतमध्ये. चला आता आपण तिकडे कुंडाकडे जाऊया आणि कुंड पाहूया. हे असं एक तीर्थ असल्यासारखं आहे, कुंड असल्यासारखं इथेच. आणि ह्याच्यामध्ये पाणी आहे भरपूर सारं. मंदिराच्या साईडला असल्यामुळे खूप छान दिसते हे. चला घाला चप्पल. चला आपलं हे मंदिर पाहून झालेलं आहे रामेश्वर. आता आपण डायरेक्टली रेवदंडा बीचवर जाणार आहोत. रेवदंडा बीच एक्सप्लोर करणार आहोत. चला आता आपल्याला जायचं. आपल्याला वडापाव खायचा. आपल्याला खायचा ना तुला? वडापाव खायचा ना? चल वडापाव खाऊ आपण.